नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आसाम रायफल्समध्ये मेरिटोरियस जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी जी पदभरती आहे ती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कोणकोणती याच्यामध्ये स्पोर्ट्स आहेत म्हणजे खेळ आहेत ते आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे अप्लाय करू शकता जर तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सन असाल तर आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच याचे आर्टिकल मिळवण्यासाठी आणि याचं जे PDF आहे ते मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. सो ॲज यू कॅन सी 18 डिसेंबर 2025 हे ऑफिशियल PDF आहे आणि याच्यामध्ये दिलेलं आहे लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन्स फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर असाम रायफल्स मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स कोटा रिक्रुटमेंट रॅली इज 9 फेब्रुवारी 2026. 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या उमेदवारांसाठी जे मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी हे जे आहे पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. आता कोणकोणती खेळ आहे त्याच्यामध्ये ते पाहणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये फुटबॉल, क्रॉस कंट्री, ॲथलेटिक्स, शूटिंग, सेपाक टाकराव, बॉक्सिंग, कॅराटे, जुडो, फेन्सिंग, तायक्वांदो, पेनकॅक, सिलॅत, रोविंग, बॅडमिंटन, वुशू, आर्चरी, पोलो अशा वेगवेगळ्या खेळांचा याच्यात समावेश आहे. याच्यामध्ये वेट कॅटेगरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि मेल आणि फिमेलसाठी किती वॅकन्सीज आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आता ह्या जर वॅकन्सीज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे वॅकन्सीज ज्या आहेत त्या इझिली रीड करू शकता. तुमच्या समोरच आहे किंवा PDF द्वारे हे रीड करू शकता. जर ग्रँड टोटल वॅकन्सीज पाहिल्या तर 95 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये मेलसाठी ज्या आहेत 45 आणि फिमेलसाठी 50 अशा वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. आता कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर इथं दिलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. यांची ऑफिशियल साईट आहे. मी ही साईट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे, तर किंवा आर्टिकलला रीड करून तुम्ही करू शकता व्हॉट्सअप टेलिग्रामवर www.assamrifles.gov.in. तुम्हाला 9 फेब्रुवारीपर्यंत याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. याची ॲप्लिकेशन फी जी आहे ती ₹100 आहे फॉर जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी. जे फीस असेल ती नॉन रिफंडेबल आहे आणि तुम्ही हे फी ऑनलाईन भरू शकता. जसं तुम्ही इतर फॉर्म भरत असाल तर तशाच प्रकारचा फॉर्म भरायचा आहे आणि जे आहे याची फी पे करायची आहे. याच्यासाठी जे कंडिशन्स आहेत तर ते आता पाहूया आपण. तर ह्याच्यामध्ये पोस्ट कोणती आहे तर रायफलमॅन, वुमेन जनरल ड्युटी आहे ही. 18 ते 23 वय असलं पाहिजे. एज रिलॅक्सेशन आहे SC ST OBC या प्रवर्गासाठी. जर OBC प्रवर्गातून असाल तर 5 वर्ष आणि SC ST असाल तर या प्रवर्गातून असाल तर 10 वर्ष असं एज रिलॅक्सेशन आहे. क्वालिफिकेशन आहे तुम्हाला याच्यामध्ये फक्त 10वी पास आउट असलं पाहिजेत. 10वी पास असाल आणि तुमचं हे याच्यामध्ये जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. स्पोर्ट्स क्वालिफिकेशन दिलेले आहेत. आता हे इम्पॉर्टंट आहे. प्लेयर्स हू हॅव पार्टिसिपेटेड इन एनी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, national competition, inter-university tournaments, national sports, games for schools, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, खेलो इंडिया यूथ गेम्स, खेलो इंडिया विंटर गेम्स. आता बघा, एवढे कॉम्पिटिशन्स याच्यामध्ये कुठेही खेळलेला असाल, तुमचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. खूप इझी आहे. युनिव्हर्सिटी गेम्स खेळले असतील तरीही याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. खूप इझी आहे. फॉर जनरल अँड OBC कॅन्डिडेट 18 ते 28 वय आहे. म्हणजे बघा, वय थोडं वाढवण्यात येतं. फॉर SC ST कॅन्डिडेट 18 ते 33 वय आहे. तर एज पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 18पेक्षा कमी नसावे आणि तुम्ही ज्याही प्रवर्गातून येत असाल मॅक्झिमम जी एज लिमिट दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त नसावे. आता याच्यामध्ये बघा, कम्पेटंट अथॉरिटीज टू अवॉर्ड सर्टिफिकेट्स फॉर द व्हेरियस स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. हे कॉम्पिटिशन होणार आहेत आणि त्याचे जे अवॉर्डिंग सर्टिफिकेट आहेत तेही देण्यात आलेले आहेत. तर ते तुम्हाला पाहायचं आहे. ऑर्डर ऑफ प्रिफरन्स देण्यात आलेलं आहे सिलेक्शनचं. तर पहिला प्रिफरन्स दिला जाईल त्या कॅन्डिडेट्सला ज्यांनी कंट्रीला इंटरनॅशनल लेवलला जे आहे म्हणजे रिप्रेझेंट केलेलं आहे. तर त्यांना इथं फर्स्ट प्रिफरन्स असेल. त्याच्या सेकंड प्रिफरन्स कोणाला असेल तर ज्यांनी स्टेट, युनियन टेरिटरीज, सिनियर और ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिप खेळलेल्या आहेत तर त्यांना सेकंड प्रिफरन्स आहे. थर्ड प्रिफरन्स त्यांना असतो ज्यांनी युनिव्हर्सिटी गेम्स किंवा इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन खेळलेले आहेत. त्याच्या पुढचा प्रिफरन्स असतो स्टेट, युनियन टेरिटरीज ज्यांनी समजा म्हणजे कोणी जिंकू शकलं नाहीत मेडल वगैरे पण त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये जे आहे तो चान्स देण्यात येतो. तर कसं असतं, टॉपर पासून लोअर पर्यंत सर्वांना इथं चान्स दिला जातो पण प्रिफरन्स त्या प्रकारे असतो. आता यासाठी आपण सिलेक्शन प्रोसिजर पाहूया. तर बघा, तुमचं कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्हाला कॉल लेटर दिला जाईल. तुम्हाला त्याच्यामध्ये फोटो ID, तुमचा आधार ID हे घेऊन जावं लागणार आहे, असणं पाहिजे आहे. इनिशियल डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होईल. तुमचे जेही स्पोर्ट्स आहेत त्याचे सर्टिफिकेट चेक केले जातील. फिजिकल स्टँडर्ड्स असले पाहिजेत.
म्हणजे तुमची हाईट असली पाहिजे 170 सेंटीमीटर फॉर मेल आणि 157 सेंटीमीटर फॉर फिमेल. रिलॅक्सेशन पण आहे त्यासाठी, तर तुमची हाईटसुद्धा असणं गरजेचं आहे. तुमचं वेट ॲज पर एक्झिस्टिंग मेडिकल स्टँडर्ड्स तुमचं वेट पण असलं पाहिजे. आणि जे मोटर ॲबिलिटी टेस्ट आहे ती सुद्धा घेतली जाऊ शकते. तुमच्या ह्या स्पोर्ट्सवर डिपेंड आहे की तुम्ही कोणता स्पोर्ट्स चूज केलेला आहे किंवा कोणत्या स्पोर्ट्समधून तुम्ही मेरिटोरियस पर्सन आहात. तर खूप इझी आहे. प्रेफरन्सनुसार तुम्हाला याच्यामध्ये जे आहे तो जॉब मिळणार आहे आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही मेरिटोरियस पर्सन असाल, स्पोर्ट्स पर्सन असाल, तर तुम्ही याच्यासाठी इझिली अप्लाय करू शकता. मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. त्यावेळेसच तुम्हाला अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. तसेच आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथंही आम्ही जे आर्टिकल्स आहेत आणि PDF आहेत ते शेअर करत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.